आज मी रानभाजी आंबोळी केली आणि हे मिश्रण आहे। पहिल्यांदा मी तृणधान्याचं एकच मिश्रण फक्त 10% वापरले आहे। त्यानंतर लाल भाजीचं मिश्रण। आपण बर्गर पिझ्झा खात असतो तर या अशा औषधी भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे। आणि अतिशय असा उत्कृष्ट संवेदना फाउंडेशन यांनी रानभाजी महोत्सव 2025 आयोजित केला होता आणि आपण सर्वांना शुभ सकाळ। गणेशोत्सवाच्या या मंगलमय दिवसांमध्ये संवेदना फाउंडेशन आजरा आणि संवेदना भारत म्हणायला आता हरकत नाही। संवेदना भारत या आमच्या समाजसेवी संघटनेमार्फत आपण आज 2 अभिनव आणि खूप महत्त्वाकांक्षी असे उपक्रम आज इथं आयोजित केलेले आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे संवेदना रानभाजी महोत्सव आणि संवेदना संजीवनी महारक्तदान शिबिर हे दोन्ही कार्यक्रम आपण आज या ऑगस्ट महिन्यामध्ये आयोजित केलेले आहेत। या कार्यक्रमांना भेट देण्यासाठी आणि आपल्या संवेदनामध्ये समाविष्ट होण्यासाठी आपल्या आजरा परिसरातील एक खूप उभरते असे यूट्यूबर ब्लॉगर श्री सुमित सावंत, मी डॉक्टर प्रवीण निंबाळकर, श्री सुमित सावंत यांचं हार्दिक स्वागत करतो। वेलकम सुमित। सुमित आपल्या आजरा परिसरातील अनेक पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये आपलं महत्त्वाचं पाऊल उचलत आहे। त्याप्रमाणे आजऱ्यातील विविध अडचणी किंवा आजऱ्याच्या आसपास असणारे बरेचसे असे महत्त्वाची ठिकाणं ज्याद्वारे तिथले व्लॉग आणि यूट्यूब करून आपल्या या आजरा तालुक्यातील महत्त्वाची ठिकाणं तसेच आजरा तालुक्याचं महत्त्व आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रभर पसरवण्यात एक महत्त्वाचं योगदान असं देत आहे। आपल्या या कार्यक्रमाचा आजच्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा असा उपक्रम म्हणजे रानभाजी महोत्सव, जो निसर्ग मित्र या टीमने आज आयोजित केलेला आहे। या निसर्ग मित्र टीमचे प्रमुख श्री गिरीधर रेडेकर सर, श्री अमोल रेडेकर आणि महेश पाटील असे आपले निसर्ग मित्रचे जे सदस्य आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या रानभाजी महोत्सवाचं महत्त्व काय आहे। नमस्कार। आज या ठिकाणी आजरा येथे आपण रक्तदान शिबिर आणि रानभाजी महोत्सव या निमित्ताने जमलेलो आहोत। संवेदना फाउंडेशन आजरा ही सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असते आणि त्यातीलच आजचा जो उद्देश आहे तो म्हणजे रानभाजीचे महत्त्व सर्वसामान्यांना कळावे, त्याचे आहारातील महत्त्व सर्वसामान्यांनी जाणून घ्यावे, हा या ठिकाणी उद्देश ठेवून आम्ही टीम निसर्गमित्रच्या वतीने या ठिकाणी रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे। तत्पूर्वी मी टीम निसर्गमित्रची थोडक्यात माहिती सांगतो। तर 2018 पासून टीम निसर्गमित्र या ठिकाणी संवेदना फाउंडेशनमध्ये कार्यरत आहे। आजपर्यंत 6 गावांमध्ये आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। तसेच विविध कंपन्यांच्या CSR फंडातून जवळपास 5 गावांमध्ये या ठिकाणी विविध पार्क उभा केलेले आहेत। यामध्ये हत्तीवडे गावामध्ये वनौषधी पार्क निर्माण केला आहे, ज्यामध्ये सर्व औषधी वनस्पतींची झाडे त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। जवळपास 350 झाडं या ठिकाणी आहेत। तसेच हारूर या ठिकाणी संवेदना फलोद्यान निर्माण केलेला आहे। जवळपास 4 एकरामध्ये 550 झाडं असणारा हा मोठा प्रकल्प आहे। तसेच मियावाकी तत्वावर सुळे या ठिकाणी संवेदना मियावाकी पार्क एक छोटंसं स्वयंपूर्ण जंगल निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। 20 गुंठ्यामध्ये जवळपास 1500 झाडं त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत। त्यानंतर मडिलगे गावामध्ये जवळपास 250 झाडांचा संवेदना फलोद्यान पार्क उभा केलेला आहे आणि नुकताच गेल्या महिन्यामध्ये आम्ही नेसरी या ठिकाणी संवेदना वनराई निर्माण केलेली आहे। तर वृक्षारोपणाचं कार्य संवेदना फाउंडेशनच्या निसर्गमित्र टीमच्या वतीने दरवर्षी सुरूच आहे, पण यावर्षी काहीतरी अभिनव करण्याच्या उद्देशाने आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आमचे मित्र अमोल रेडेकर तसेच महेश पाटील यांच्या संकल्पनेतून संवेदना रानभाजी महोत्सव या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। बऱ्याच असं होतं की आपल्याला कोणकोणत्या रानभाज्या आहेत आणि त्यांचं औषधी महत्त्व काय आहे हे कित्येक लोकांना माहीत नाही। त्यांचं आहारातील महत्त्व आणि
या श्रावण महिन्यामध्ये त्यांची असलेली मुबलक उपलब्धता याचा अभ्यास बऱ्याच जणांना माहीत नसतो आणि त्या संदर्भाने हा अभ्यास सर्वांना व्हावा, याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आम्ही रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। आजच्या या रानभाजी महोत्सव आयोजनाचा उद्देश काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे, एकंदरीत सर्व लोकांना त्याचे काय फायदे आहेत याविषयी अधिक माहिती सांगण्यासाठी मी निसर्गमित्र टीमचे निसर्गमित्र माननीय अमोल रडेकर यांना या ठिकाणी विनंती करतो। नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। तर निसर्गमित्र टीम संवेदना फाउंडेशनची एक अनोखी जी टीम आहे ती टीम निसर्ग संवर्धन पर्यावरण याच्यामध्ये काम करते। हा महोत्सव आयोजन करण्यामागचं एकमेव कारण हा खूप चांगला उपक्रम आहे, पण हा महोत्सव आयोजन करण्याची आपल्यावर वेळ आली हेच खरं तर मला वाटते एक थोडीशी शोकांतिका वाटते। पण काही कारणामुळं आपले जे जीवन पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण या भाज्यांपासून कुठेतरी दूर गेलो। लहानपणी आपण बघायचो की ह्या सर्रास आपल्या आहारामध्ये होत्या, जसे आळूचे वडे असेल, नंतर आपलं अळंबी असेल, या सर्व ज्या भाज्या होत्या त्या आपल्या नियमित आहाराच्या कुठेतरी भाग होत्या। पण त्याच्यापासून दूर गेल्यामुळं किंवा जो आधुनिक शेतीमध्ये असेल, तणनाशकाचा वाढलेला वापर असेल किंवा रासायनिक खतांचा, त्यामुळे कुठेतरी या भाज्या या निसर्गामध्ये मिळणं मुश्किल झालेलं आहे। त्या मिळाव्यात लोकांनी त्याचं हेतुपूर्वक त्याची रोपण किंवा आपल्या परिसरामध्ये करावी आणि त्या नियमितपणे आपल्या आहारामध्ये याचा समावेश करावा आणि लोकांना त्याची जाणीव व्हावी, याच्यातून संवेदना फाउंडेशन निसर्गमित्र टीमने हा अभिनव उपक्रम राबवलेला आहे। तर लोक याच्यामध्ये स्पर्धकापेक्षा सुद्धा आम्ही जे टार्गेट केलं होतं की ऑडियन्स, की शहरामध्ये राहणारे लोक, ते संवेदना फाउंडेशन सदस्य असतील किंवा इथले शहरात राहणारे लोक असतील, की त्यांना यांची जाणीव व्हावी आणि त्यांनी ह्या भाज्यांची मागणी करावी, जेणेकरून एक मार्केट लोकल भाज्यांना, ज्या रानभाजीमध्ये स्पेसिफिक आपल्या पावसाळ्यामध्ये उगवणाऱ्या रानभाज्या आहेत त्यांना एक मार्केट उपलब्ध व्हावं, हा एक कुठेतरी उद्देश होता। आणि आहारामध्ये त्याचा वापर कुठेतरी रोज कोबी, फ्लावर आणि पिझ्झा आणि बर्गर खाणाऱ्या या आपल्या समाजामध्ये जी एक चुकीची पद्धत आपल्या आहाराच्या दृष्टीनं पडली आहे, त्यापेक्षा अत्यंत चविष्ट आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगल्या अशा भाज्यांचा कुठेतरी वापर वाढावा या उदात्त हेतूने हा उपक्रम आम्ही चालू केला आहे। आणि मला वाटतं या तुमच्या ब्लॉगचे जे दर्शक आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही सुद्धा या रानभाज्यांचा समावेश तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जरूर यांची मागणी करावी आणि यांचा आहारामध्ये समावेश करावा। धन्यवाद अमोल। ज्याप्रमाणे अमोल यांनी सांगितले त्याप्रमाणे इथं आपण ह्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन देखील मांडलेलं आहे, त्याचा देखील आपण पूर्ण व्हिडिओ या ब्लॉगमध्ये घेणार आहोत, जो तुम्हाला ब्लॉगच्या पुढच्या भागामध्ये पूर्ण रानभाज्या महोत्सव किंवा कोणकोणत्या रानभाज्या आपण उपलब्ध केलेल्या आहेत तिथं, त्याचे कच्च्या भाज्या देखील उपलब्ध केलेल्या आहेत, त्याचा पुढील भाग जो आहे तो ब्लॉगमध्ये आपल्याला दिसून येईलच। यानंतर आपला या वर्षातील एक महत्त्वाकांक्षी उपक्रम संवेदना संजीवनी रक्तदान शिबिर, या रक्तदान शिबिराविषयी माहिती देण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर सुरजित पांडव, जे या संवेदना संजीवनी टीमचे कर्णधार आहेत। डॉक्टर सुरजित, नमस्कार। आपणास कळवण्यास मला अत्यंत आनंद होतोय। संवेदना फाउंडेशन मार्फत गेली 5 वर्ष आपण संवेदना संजीवनी टीम मार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय। दरवर्षी आपण या रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ 100 ते 150 लोक रक्तदान करतात। संवेदना फाउंडेशनमध्ये आपल्या सुरुवातीला आजरा तालुका फक्त होता, पण आता पूर्ण आपण भारत यामध्ये समाविष्ट केलेला आहे। सुरुवातीला आपण संवेदना फाउंडेशनमध्ये वेगवेगळ्या गावातले जे सदस्य आहेत त्यांची आपण स्पर्धाच भरवतो या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी। अशी स्पर्धा मला वाटतं ह्या पूर्ण पृथ्वीवर पहिलीच होत असेल। रक्तदानाची स्पर्धा आपण ह्या संवेदना फाउंडेशन मार्फत घेतोय। ही गेली 5 वर्षे चालू आहे आणि या वर्षी हे 5वं वर्ष आहे। या वर्षी आपण आजरा सोडून आजरा, चंदगड, गडिंग्लज, बुदरगड ह्या भागामध्ये सुद्धा वेगवेगळे संवेदनाची शिबिरं घेणार आहोत। त्याचबरोबर गणेश चतुर्थी निमित्त आपले संवेदनाचे फाउंडेशनचे सभासद जास्त संख्येने गावी आलेले असतात। यावेळेत येऊन आपले संवेदनासाठी एक योगदान देण्यासाठी प्रत्येकाला एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध होते आणि त्यानुसार आपण आपल्या भागातील गरजू लोकांना मोफत रक्तपुरवठा देतो आपल्या फाउंडेशनच्या मार्फत। त्यासाठी कुठलेही म्हणजे चार्जेस घेतले जात नाहीत आणि त्यानुसार आपण ह्या संवेदनाच्या माध्यमातून या प्रकारे आम्ही सेवा करतो आपल्या ह्या जनतेची। आजरा तालुक्यातील आजरा, चंदगड, गडिंग्लज आता आपण हे पसरतच चाललेलो आहे। शिवाय
रानभाजी महोत्सव चालू आहे हा सुद्धा आपल्या संजीवनी टीम म्हणून आरोग्याची टीम यानुसार रानभाजीचा पण आपण या ठिकाणी चांगला उपयोग काय की आपलं आरोग्य चांगलं राहावं. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, माणूस आजारीच पडू नये यासाठी उपाय करायला सांगितले आहेत. आजारी पडल्यानंतर उपाय हे आत्ता आलेले आहेत. सुरुवातीपासून आपण स्वस्थ आधी कसं राहावं हे शिकण्याची गरज आहे. त्यासाठी मला वाटतं रानभाजी महोत्सव सुरू करून आपल्या संवेदना फाउंडेशनने एक चांगला उपक्रम इथं राबवलेला आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. याची रानभाज्यांची माहिती पण आपण सगळ्यांनी घ्यावी. धन्यवाद. आज आपल्याला संवेदना फाउंडेशनची थोडक्यात माहिती देणार आहेत. सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार. संवेदना फाउंडेशनच्या वतीनं सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. इच्छाशक्ती तुमची साथ आमची हे ब्रीदवाक्य घेऊन आजरा तालुक्यामध्ये एक सेवाभावी संघटनला 8 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या संघटनेमध्ये एकूण 9 टीम्सच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आम्ही आजरा तालुका आणि परिसरामध्ये राबवतो. यामध्ये आज या ठिकाणी निसर्गमित्र टीमच्या वतीनं रानभाजी महोत्सवाचं आयोजन पंडित दीनदयाळ विद्यालय आजरा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर संवेदना संजीवनी टीममार्फत महारक्तदान शिबिर या ठिकाणी सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. या दोन्हीही टीमचं मी मनपूर्वक कौतुक करतो की सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे. मित्र हो, संवेदनाच्या एकूण 9 टीम्सच्या माध्यमातून समाज परिवर्तनाची चळवळ आम्ही आता आजऱ्याहून चंदगड, गडिंग्लज, बुदरगड अशा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विस्तार करत आहोत आणि हा विस्तार करत असताना संवेदना फाउंडेशनचं संवेदना भारत हे कधी झालं हेच आम्हाला कळत नाही, इतका प्रतिसाद सदस्याकडून आणि समाजाकडून मिळत आहे. येत्या 31 ऑगस्टला आमच्या आजरा या ठिकाणी मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची जयंती मोठ्या उत्साहानं आम्ही साजरी करत आहोत. या जयंतीला सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं असं मी संवेदना फाउंडेशनच्या वतीनं विनंती करतो. त्याचबरोबर संवेदना फाउंडेशनमध्ये सहभागी होण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. 250 रुपये भरून संवेदना सदस्यत्व आपल्याला होता येतं. संवेदना परिवर्तन समाज परिवर्तन चळवळीत आपण 250 रुपये भरून संवेदनाचा एक अविभाज्य घटक बना आणि या समाज परिवर्तन चळवळीच्या प्रवासात आपण देखील सहभागी व्हा असं मी सर्वांना या ठिकाणी यावेळी सूचित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर आपल्याला माहिती दिल्याबद्दल. आता आपण एक्झिबिशन आहे तिथं जाणार आहोत. बघूया आपण बऱ्याच भाजी आहेत आणि ब्लड डोनेशन पण चालू आहे. सगळा आपण कार्यक्रम आपण बघणार आहोत. चला जाऊया. त्याच्यामध्ये कुठली भाजी आणलेली आहे, त्या भाजीचे काय गुणधर्म आहेत आणि भाजीची पाककृती कशी केली ते सांगायचं. हो, म्हणजे ती भाजी तयार कशी केली. चालेल. माझ्या भाजीचे नाव आहे आघाडा. ह्याच्यामध्ये कोवळी पानं घेतलेली आहे, ती वाफवून पिळून कांदा, लसूण, जिरं आणि ओलं खोबरं घालून केलेली आहे. ही भाजी अशी रस्त्याच्या कडेला पडीक जमीन या ठिकाणी सापडते. ह्याच्यात लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे. लहान मुलांना म्हणजे शक्यतो सगळे कफ खोकला झाला तर ते वापरतात. दाढदुखी, केस वाढीसाठी याचा उपयोग करतात. वर्षभर भाजी उपलब्ध होते का? शक्यतो पावसाळ्याच्या वेळेस असते. पावसाळ्याची? हां, पावसाळ्यात. पण हे तुम्ही हा उपक्रम सोडून घरी आहे भाजी म्हणून करता का? हो, बनवतो. संवेदना रानभाजी महोत्सवामध्ये अश्विनी कागणेकर या स्पर्धकांनी पाथरी या भाजीचं समाविष्ट केलेलं आहे. मी अश्विनी कागणेकर यांना विनंती करतो की त्यांनी या भाजीबद्दल थोडक्यात माहिती सांगावी. नमस्कार सर, अश्विनी कागणेकर. पातळी भाजी आहे माझी. त्यानंतर याची ही भाजी केलेली आहे म्हणजे असं स्वच्छ धुवून, कापून, वाफवून त्याच्यानंतर त्यात तेल, कांदा, लसूण, तूर डाळ भिजवून घातली आहे. त्यानंतर वरून तिखट घातली आहे आणि थोडंसं बेसन लावले, शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं खोबरं घालून वाफवून घेतले, फक्त वाफेवर, पाणी नाही टाकले. त्यानंतर याचे गुणधर्म म्हणजे आपल्याला खोकला लागला, त्यानंतर त्वचा रोग, त्यानंतर पित्त, त्यानंतर पोटदुखी, त्याच्यासाठी याचा चांगला गुणकारी उपयोग आहे. त्यानंतर बाळंत बाईला दुधाचं जर कमतरता असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण ह्याचा करू. आपण दुसऱ्या भाजीकडे येऊया. ह्या भाजीची माहिती द्या थोडीफार. ही भाजी आगाड्याची आहे. मी आगाड्याच्या वड्या बनवलेत सर. ह्या भाजीला संस्कृतमध्ये अपमार्ग असं म्हणतात. ह्याची पूर्ण 5ही अंग म्हणजे पान, फूल, खोड, मूळ सगळेच उपयोगात येतात, म्हणून याला पंचांग असे म्हणतात. हे आपण गणपतीला दुर्वांसोबत आगाडा वाहतो. ही वनस्पती रस्त्याच्या कडेला शेतामध्ये सहज उपलब्ध होते. ही भाजी किंवा वनस्पती
साप चावल्यानंतर विंचू चावल्यानंतर ह्याचा प्रथमोपचार म्हणून त्याची पानांचा रस काढून वापरू शकतो. ह्याची मूळ ही उपयोगाला येते. मूळ म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी ह्याची मूळ हे पूर्वीच्या काळामध्ये बायका त्यांचा वापर करत होत्या. खोकला हे काय हे आघाड्याच्या काड्या तुऱ्यांचा काढा आहे. हा म्हणजे चिर तारुण्य येण्यासाठी, आपण यंग दिसण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी हा काढा म्हणजे बनवलेला आहे. ग्रीन टी सारखं वाटतं. नाही, असंच केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. सकाळी अनुस्पोटी घ्यायचं. कोणत्या सीझन मध्ये उगवते भाजी ही? पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्त आपल्याला भेटते. श्रावणात. हा, श्रावणमध्ये दमा, खोकला, कफ, मुळव्याध त्याला उपयोग येते. थँक्यू. आपण जाणून घ्या भाजीचं नाव, गुणधर्म सांगा. ही भाजी आंबाड्याची भाजी आहे. ह्याचे गुणधर्म पौष्टिक आहे, व्हिटॅमिन सी आहे, लोहयुक्त आहे, केस गळती, पोट साफ होणे आणि ही भाजी 12 महिने सुद्धा उपलब्ध होते. नमस्कार. मी आज गणपतीची आवडती वनस्पती आघाड्याची भाजी, भाकरी आणि मोदक, गणपतीला आवडणारे मोदक बनवले आहेत. गूळ आणि आघाड्याची भाजी यांचं स्टफिंग करून मी मोदक बनवलेले आहेत. याच्यामध्ये जीवनसत्व म्हणजे यकृतातील पाचनद्रव्य वाढवतं आहे. यकृतातील किंवा अँटीसेप्टिक, समजा एखादी जखम झाली तर त्याचा लेप करून पाण्याचा लावला तर तुम्ही 2-3 दिवसात जखम बरी होते. आणि दुसरं म्हणजे दाढदुखीसाठी तुम्ही वापर करू शकतात, मुतखड्यासाठी, असे त्याचे गुणधर्म आहेत विविध. थँक्यू. नमस्कार. मी बाळू सुतार, आजरा तालुका हळवली गावामधून कोरडोची भाजी आणलेली आहे. तिचं औषधी गुणधर्म त्वचाविकार, मुतखडा, सांधेदुखी कमी करते, चरबी वगैरे शरीरातली कमी करतं आणि मुतखड्यावर तरी अत्यंत गुणकारी आहे. तिचे फूल आहे बघा सर, त्या फुलामध्ये बिया असतात काळ्या कलरच्या. हां, त्याचा कुटून जर रस केला आणि प्यायलं तर एक आठवड्यापर्यंत मुतखड्याला परिणाम चांगला. सीझन कोणत्या सीझनला आहे ती अवेलेबल? काय म्हटलं? भाजी कोणत्या सीझन मध्ये? वर्षभर उपलब्ध असते? नाही, पावसाळ्यामध्ये. जूनच्या पुढे चालू होते. चालेल, ओके. तर या ठिकाणी आपण कोणती रानभाजी या ठिकाणी आणलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जरा माहिती सांगावी. माझं नाव शिला शंकर चव्हाण, मुक्काम पोस्ट हत्तिवडे. तर मी या ठिकाणी रानभाजी महोत्सव जो 2025 आहे त्याच्यामध्ये भारंगीची भाजी आणण्याचा प्रयत्न केला आहे. तर या भाजीला भारंगीची एक भाजी उपयुक्त औषधी वनस्पती म्हणून वापरली जाते. तर या भाजीच्या मुळांचा आणि पानांचा उपयोग आयुर्वेदामध्ये औषध बनवण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे सर्दी, खोकला, अस्थमा, श्वसनाचे विकार जर असतील तर ही भाजी प्रामुख्याने खाली जाते आणि त्याचं रोगाचं म्हणजे प्रमाण कमी होतं. त्याचप्रमाणे श्वसनासाठी ही भाजी उपयुक्त ठरते. श्वसनाच्या मार्गात जर काही अडथळे असतील त्याच्यासाठी, आणि त्याचप्रमाणे जठराग्नी आणि पचनशक्तीसुद्धा सुधारते. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव स्वप्नाली प्रथमेश कातकर, बोलकेवाडी. मी आज इथं बांबूच्या कोवळ्या कोंबाची भाजी केली. ही भाजी खूप असे उपयोग आहेत. रक्तदाब कमी करण्यासाठी, आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी, त्याचबरोबर आपली पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी याचा उपयोग होतो. या भाजीमधून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी, सी, त्याचबरोबर फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम भेटतं. ओके, धन्यवाद. दुसरी रानभाजी आपण बघूया, माहिती घेऊया. नमस्कार. माझे नाव सुजाता अरुण बोलकेवाडी. मी काटे कुसम्याची भाजी केलेली आहे. ही आपली ह्याला जास्त काटे असतात आणि रस्त्याच्या कडून ही उगते. हिचं मूळ असतात ते आपल्याला म्हणजे औषध करताना त्या औषधामध्ये याचं हे घालतात आणि आपल्या चेहऱ्याला जे बारीक बारीक पुरळ सोडतात त्याची मुळे आणि याचे पानाचा लेप काढून त्याला लावतात. धन्यवाद. संवेदना रानभाजी महोत्सवातील पुढील भाजी आहे हायकुळा भाजी. मी प्रियंका ताईंना विनंती करतो की या भाजीविषयी आपण अधिक माहिती द्यावी. ही भाजी ना इथे ह्याच्यात भेटते रानात, आणि ते मी आणून ते मी हे स्वच्छ धुवून ती कापून त्याच्यात जरा मीठ, परत हे खोबरं, जरासं तेल आणि कांदा घालून ती लोखंडी कढईत तयार बनवली. चल, हे 2 प्रकार केले, काही मिरची घालून आणि चटणी घालून. हे भाजी एकच आहे. हे भाजी ही वेगळी आहे. दाखवायला मी आणले नाही.
फायदे काय आहेत भाजीचे? फायदे काय आहेत? फायदे ह्याच्यात हे शुगर कमी होते, परत रक्त शुद्ध होतं, परत ते गांधील माशा चावल्यावर ना त्याचा पाला पण रस पण प्यायला देतात, पाला अंगाला लावतात, फायदे होतात. चालेल. यानंतरची जी भाजी आहे ती म्हणजे भारंगीची भाजी. मी वंदनाताईंना विनंती करतो की या भाजीविषयी आपण अधिक माहिती द्यावी. नमस्कार, मी वंदना विलास सासुलकर होनेवाडी. आज मी भारंगीच्या पानांची, कोवळ्या पानांची भाजी बनवून आणलेली आहे. ही भाजी डोंगराळ भागात मिळते. उपयोग काय आहेत, फायदे काय आहेत शरीराला? हां आहेत. ह्याचे फायदे आपले श्वसनाचे विकार असतात त्याच्यावर जास्त उपयोगी आहे. दम्यासारख्या ह्याच्यावर जास्त म्हणजे गुणकारी आहे. तसेच सर्दी खोकला ह्याच्यावर पण जास्त उपयोग आहे. आणि डोळ्यांचे विकार किंवा आपली त्वचा म्हणजे त्वचेवर चमकदार येण्यासाठी पण याची उपयोग आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ते वाटाणे घातले का? काळे वाटाणे घातले. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, तर यानंतर शुभांगीताईंनी या ठिकाणी पाथरीची भाजी केलेली आहे. मला वाटते पाथरीची कोशिंबीर केलेली आहे. तर या भाजीबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया. पाथरीची भाजी शक्यतो उकडून करतात, पण त्याच्यामुळे थोडे त्याचे पोषण मूल्य कमी होतात. पण कोशिंबीरमध्ये त्याचे जास्त हे मिळतात. कच्ची पानं तर आपण खाऊ शकत नाही, म्हणून कोशिंबीर केली तर म्हणजे आवडीनं आपण खाऊ शकतो. ती कोशिंबीरीमध्ये कांदा, टोमॅटो, थोडेसे शेंगदाण्याचं कूट आणि वरून फोडणी टाकायची. हवं असल्यास त्याच्यात दही पण घालून खाऊ शकता. बऱ्याच वेळा हे करताना पाणी वगैरे असं वेळून टाकतात का? वेळून भाजी करताना टाकतात, ह्याच्यात वेळून नाही टाकलं. ओके ओके. मी फक्त पानं स्वच्छ धुवून 20 मिनिटं मिठाच्या पाण्यात ठेवायची, म्हणजे जंतुनाशक होण्यासाठी. आणि फोडणीमध्ये थोडी हळद टाकायची. मग वेळून टाकल्यावर थोडीशी चव चांगली येते का, म्हणून टाकतात? हां, वेळून टाकल्यावर कडवटपणा कमी होतो. हां, आणि मग सहज खातात ना मुलं वगैरे. पण त्याच्यातले फायदे याचे रोगप्रतिकारशक्ती वाढते, थंड असल्यामुळे पित्तशामक आहे, आणि कच्च्या पानांमुळे डायबिटीसच्या लोकांना हे होते, फायदा होतो त्यात. चालेल. तर यानंतर पुढची जी भाजी आहे ती पाथरीची भाजी आहे. सौ विद्या विनोद मोहिते, मुक्काम पोस्ट पेरनोली यांनी या ठिकाणी ही भाजी बनवून आणली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या भाजीविषयी अधिक माहिती द्यावी. ही थंड भाजी आहे, ही रानामध्ये भेटते भाजी. आणि ही भाजी छोटी मुलं खाऊ शकत नाहीत, म्हणून काहीतरी युटिलाइज करून याच्यामध्ये थोडेसे शेंगदाण्याचं कूट वगैरे कुटून आणि ही थोडीशी उकळून घेतलेली आहे. एक उकळी येऊ दिलेली आहे कारण त्याचा कडवटपणा जाण्यासाठी. आणि त्यामुळं मुलंही आवडीनं खातील, कारण आताची मुलं ही भाजी खाऊ शकत नाहीत. त्यामुळं ह्याच्यात थोडीशी लसूण आणि कांदा घालून फोडणी घेऊन हे मुलांना देऊ शकतो आपण. आणि ह्याचा फायदा म्हणजे आपल्याला मूतखडे कितीही प्रमाणात जास्त असतील तरी ह्या भाजीची कच्च्या पाण्याचा रस दिल्यामुळे मूतखडा पडू शकतो ह्याच्यामुळे. आणि त्वचेवर कोणतेही आजार वगैरे असतील तर ह्या कच्च्या पानांचा हातावर घासल्यामुळे जे चट्टे वगैरे असतील ते निघून जातील. चालेल, धन्यवाद. थँक्यू. नंतर आपल्याकडे एक दिदी आहे, आरुषी विनोद मोहिते, मुक्काम पोस्ट पेरनोली येथून. तर दिदीने कुरडूची भाजी या ठिकाणी केलेली आहे. मी तिला विनंती करतो की या भाजीविषयी तू अधिक माहिती सांग. मी पहिला ही भाजी माझ्या आजीने आणून दिलेली आहे. मी याला स्वच्छ धुतले, मग त्याची एक उकडी काढली व एक कढई घेतली, त्याच्यामध्ये त्याची फोडणी घातली. पहिला तेल उकडून घेतले, मग कांदा टाकला. कांदा थोडासा कच्चाच ठेवला, त्यामुळे एक छान चव येते. व एक मिरचीचे मोठे तुकडे टाकले व लसूण टाकली व माझी भाजी तयार झाली. तू ही भाजी स्वतः केलीस ना? हो. ओके. तर रानभाजी महोत्सवाचा हाच मुख्य उद्देश आहे की यासारख्या तरुण तरुणींना याचं जे औषधी गुणधर्म आहेत ते समजावेत आणि त्यांनी याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहावे आणि आपल्या नेहमीच्या आहारात अशा भाज्यांचा या ठिकाणी समावेश करावा. धन्यवाद. तर यानंतर सौ सरिता मधुकर एलगे, मुक्काम पोस्ट लाटगाव येथून ताई आलेले आहेत. त्यांनी पाथरीची रानभाजी केलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या भाजीविषयी अधिक माहिती द्यावी. नमस्कार सर. ही भाजी रानात बांध्यावर वगैरे भेटते, शेतामध्ये अगदी निवांत भेटून जाते ही भाजी आम्ही बारीक चिरून मिठामध्ये स्वच्छ धुवून वाफवली नाही आहे, कारण वाफवली की ह्याचे सगळे विटॅमिन्स निघून जातात. मग मी ही चांगली मिठामध्ये स्वच्छ धुवून 2-3 वेळा धुवून काढली. ह्याचा तुरटपणा गेल्यानंतर तेल टाकलं, जिरं टाकलं, कांदा आणि आपलं लसूण आणि थोडीशी चटणी आणि हळद टाकून फक्त वाफेवरती परतून काढलेली आहे. तर आजच्या या रानभाजी महोत्सवामध्ये आपल्याकडे माननीय मधुकर एलगे साहेब लाटकाहून आलेले आहेत आणि त्यांनी जी रानभाजी आणली आहे ती म्हणजे कुरडूची. मी त्यांना विनंती करतो या भाजीविषयी आपल्या व्ह्युअर्सना अधिक माहिती द्यावी. नमस्कार.
ही भाजी ओसाड जमिनीवर भेटते, सहजासहजी पिकांच्यामध्ये भेटत नाही, ओसाड जमिनीवर वगैरे भेटते. आणि ही भाजी बिना वाफवता, बिना उकळून टाकता पाणी त्याचं कांदा, लसूण आणि मिरची घालून त्याच्यावर वाफ देऊन एक 5 मिनिटं वाफ देऊन बनवलेली आहे. मला वाटतं या भाजीमध्ये तुम्ही अधिक बाहेरचं काय टाकलेलं नाही, बाहेरचं अधिक टाकलं नाही किंवा शेंगदाणे वगैरे टाकलेले नाही. नाही, कारण ती ओरिजिनल त्याची जी टेस्ट आहे ती जाते त्याच्यामुळे. जास्तीत जास्त नैसर्गिक शिजवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून त्यासाठी बनवलेलं आहे. फायदे काय? फायदे याच्यावर एक मुतखड्यावर 1 नंबर भाजी आहे. आणि त्याचे जे बोंडे असतात भाजीचे, त्याच्या ज्या बिया असतात त्या बियांचं मूळ व्याधासाठी त्याची पावडर करून गरम पाण्यामधून पिल्यानंतर. नमस्कार, संवेदना रानभाजी पाककृती महोत्सवामध्ये पुढला स्पर्धक आहे सौ मीरा गंगाराम हरे. आणि यांनी जी भाजी आणलेली आहे तिचं नाव आहे बहुगुणी आघाडा. मी हरेर वहिनींना विनंती करतो त्यांनी या भाजी संदर्भात माहिती द्यावी. ही भाजी तेल, कांदा, लसूण, मिरची, जिरं, बडीशेप घालून फोडणी केली आणि वाफेमध्ये शिजवून घेतली आणि नंतर थोडंसं कडवटपणा असेल थोडी बेसन लावलं, बाकी काही वापरलं नाही. वापरून ही भाजी शेतात या भाजीचा देवासाठी खूप प्रस्थान आहे. नागपंचमी करता गणपतीचं दररोज राहतात आणि ह्या भाजीचे फायदे म्हटले तर मृत्यूजनक आहे, रोग आहे, त्याच्या बियाचा काढा केला चरबी कमी वाढण्याची त्याचा पाला, गंडमाळा. धन्यवाद हरेर वहिनी. आणि खरोखरच बहुगुणी आघाडा ही भाजी एक दुर्मिळ भाजी आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की गणपतीमध्ये सणामध्ये सुद्धा ही देवाला सुद्धा वाहिली जाते आणि तुम्ही आज सणाच्या या दुसऱ्या दिवशी खास स्पर्धेत या तुम्ही उतरलात आणि या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी संवेदनातर्फे आपला आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नमस्कार, या ठिकाणी पुढील स्पर्धक आहेत सौ जयश्री सुनील जाधव. आणि वाटंगी या गावातून, आजरा तालुक्यातलंच एक गाव आहे वाटंगी, या वाटंगीमधून या स्पर्धक आलेले आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मोहराची भाजी आपल्याला दिसते, पण त्यांच्या पाककृतीमध्ये काही वेगळं आहे. काय वेगळं त्यांनी केलंय हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. मी जाधव वहिनींना विनंती करतो त्यांनी या आपल्या पाककृतीविषयी या ठिकाणी माहिती द्यावी. झाडावरती काजूच्या वगैरे नमस्कार, पुन्हा एकदा आपलं रानभाजी संवेदना पाककृती महोत्सवामध्ये स्वागत आहे. आणि या ठिकाणी आपण बघायला लागलोय की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. आणि राहणार सरोळी गाव सरिता बाळासाहेब पाटील या ठिकाणी आज वेळ काढून या ठिकाणी आपली पाककला घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण त्यांच्या या रानभाजीविषयी अधिक माहिती घेऊया. भाग्य मिळालं याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद देते. मी आज पाकळीच्या भाजीची रान अंगावी 80% भाजीचा वापर, 10% तूर आणि 10% तेल, मीठ, तिखट या प्रमाणात मी रानभाजी उपयुक्त शरीराला पौष्टिक पाहिजे. डोंगरात मांडल्यानंतर ती भाजी स्वच्छ करून अगदी न चिरता हाताने कुंकून एका दगडी खलबत्त्यात चेचून एतरून धान्याचे 10% पिठामध्ये या भाजीचं मिश्रण घातलं, थोडंसं मीठ चवीसाठी आणि ओली मिरची टाकली आणि आजीच्या काही आठवणी जाग्या होण्यासाठी चुलीवरची भाकरी, त्याचप्रमाणे माझी पिढ्यावरची आंबोळी, कारण जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीराला आणि त्यासाठी काही आठवणी या सांस्कृतिक आपल्या धर्माला अनुसरून चाललेली अशी संवेदना फाउंडेशनची पाककृती कला स्पर्धा आहे. त्यासाठी त्या स्पर्धेसाठी खरोखरच काही आजीच्या आठवणी सांस्कृतिक आरोग्यासाठी असणाऱ्या ही भाजी आहे. पित्त, खोकला,
रक्तवाढीसाठी, रक्तविसरणासाठी, कावीसाठी अतिशय उपयुक्त, पोटाचे विकार, त्वचा रोगासाठी अतिशय पातळीची भाजी ही चांगली मानली जाते आणि परंपरेनुसार मी ह्या भाजीचा आज अभिमान करते. म्हणून ही पातळीची आंबोळी मी आपल्या संवेदना मार्फत आज इथं आणलेली आहे. त्याबद्दल मी धन्यवाद म्हणते आपले. आणि वहिनी खरोखरच तुमचं मला खूप कौतुक वाटतं की जर ह्या आंबोळीचा कलर बघितला तर हे नैसर्गिक कलर तुम्ही त्या ठिकाणी अतिशय खुबीनं वापरलेले आहेत आणि खूपच सुंदर प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे. खूपच सुंदर प्रकारे मांडणी केली आहे. मला असं वाटतं ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागले असतील आणि वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळ्या वेगळ्या ते पिठाच्या तव्यावर सारण ओतावं लागलं असेल. इलेक्ट्रिकल इंधनाचा वापर न करता आपल्याला जे आहे पहिल्यापासून जी आपली परंपरा चाललेली आहे तव्यात शिजवणे या परंपरेनुसार अनुसरून जे काही आपल्याला प्रथिने घटक लोह मिळतात त्यासाठी मी स्वतः हातानं तयार केलेली ही रान आंबोळी पातळीची आंबोळी तयार केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर कसं निर्माण करण्यात यशस्वी झालात आपण? फक्त सर या यशस्वी म्हणजे फक्त हे पातळीचा मिश्रण केलेलं आहे, या भाज्याचं मिश्रण केलेलं आहे आणि ते मिश्रणच फक्त हे तृणधान्याचं एक मिश्रण आहे आणि हे पूर्ण मिश्रण आहे. याच्यामध्ये सगळ्या ही नाचणीची आहे का? मग नाचणीची नाही, लाल भाजीची लाल भाजी. लाल भाजी आहे आणि याच्यामध्ये पातळीची जास्त 80% असेल. फक्त हे तृण ही कसली आहे कुरडूची भाजी आहे. कुरडू अशा म्हणजे हे मिश्रण फक्त तव्यात पहिल्यांदा आपलं तृणधान्याचं घेतलं. तृणधान्यापासून आपल्याला वेगवेगळे घटक मिळत असतात. यापूर्वी सुद्धा मी राजमाताची जाऊचा पाककृती कला स्पर्धेत मी पहिलंच त्यावेळेला तृणधान्याची कला त्यासाठी मी घेतलेलं होतं. त्यासाठी मी पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस 5,000 मिळवलेलं आहे. त्यामुळे माझ्या आंबोळीचं नाव तृण आंबोळी. आज मी रानभाजी आंबोळी केली आणि हे मिश्रण आहे. पहिल्यांदा मी तृणधान्याचं एकच मिश्रण फक्त 10% वापरले आहे. त्यानंतर लाल भाजीचं मिश्रण आहे ते कडेने घातलं आणि पुन्हा हिरव्या भाजीचं आहे ते मिश्रण असं प्रत्येक गोलात मी याची खूप सुंदर याच्यामुळे लहान मुलांना खायला पण खूप आनंद वाटेल. मुलांना पौष्टिक आणि ह्या मेन म्हणजे यातून कॅल्शियम जास्त मिळतं आणि लहान मुलांना या भाजीची जर चव दिली तर मुलांचं रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढण्यास मदत होते. आणि खरोखरच मंडळी निसर्ग मुक्त हस्ते रंगांची विविध रंगांची उधळण करत असतो आणि बाजारातल्या केमिकल रंगांपेक्षा हे नैसर्गिक रंग अक्षरशः आंबोळीवर उठवण्यामध्ये सरिताताईंना यश मिळालेलं आहे. मी सरिताताईंना त्यांनी यापूर्वीच अनेक स्पर्धांची बक्षिसं जिंकलेली आहेत असं त्यांनी सांगितलं आणि या स्पर्धेसाठी सुद्धा तुम्हाला वहिनी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. आणि मॅडम तुम्ही आता विचारला हे आंबवलं का नाही? आंबवलं नंतर 12 तासानंतर त्यातली घटकाची पोषक तत्त्वता कमी जाते. त्यामुळे ताज्या कच्च्या भाज्यांचं सूप ज्यावेळेस शिजवल्या जातात भाज्या त्यातून ते पोषक तत्वे कमी होतात. आंबोळीचा बेस्ट नाही ही तृणधान्ये मक्याची भरड आहे, गव्हाची भरड आहे, बाजरीची जी आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात त्याची फक्त एक 10% भरड आहे आणि ह्या भाज्या कच्च्या घेतात कारण कच्च्या भाज्या जे जीवनसत्व मिळतं ते उकडलेल्या भाजीतून वाफेनुसार ते बाहेर त्यासाठी एक कच्च्या भाजी. खरोखरच नरेंद्र मोदींनी पंतप्रधान आपले त्यांनी स्त्री अन्न नावाची जी संकल्पना आणलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्व तृणधान्यांचा त्यांनी समावेश केला होता. नाचणी असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल आणि त्याचा खुबीनं या ठिकाणी वापर सरिता वहिनींनी केलेला आहे आणि मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि यानंतर आपण पुढल्या स्पर्धकाकडे वळूया. पुन्हा एकदा आपलं रानभाजी संवेदना रानभाजी महोत्सवामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी पुढील स्पर्धक आहेत सौ श्यामल गिरीश शिंत्रे वहिनी आणि या ठिकाणी मला कटलेट दिसायला लागलेत आणि मी याची अधिकची माहिती श्यामल वहिनींनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. बोल. मी ही भाकरीची भाजी आणल्यावरती तिला स्वच्छ धुवून तिला परतून त्याचे मग बटाटा, गाजर, तीळ आणि धने जिरे पावडर, लाल तिखट असं घालून त्याचे कटलेट तयार केले. मुलांना हे मुलं खाऊ शकत नाहीत भाजी कुठली रानभाजी आणि ती पौष्टिक आहे आणि मुलांच्या म्हणजे पोटाचे विकार म्हणा, मुलांचेच नाही सगळ्यांचेच पोटाचे विकार म्हणा आणि जनतासाठी ही जास्त उपयोगी भाजी आहे आणि त्याच्यात मग कॅल्शियम म्हणा हे सगळे प्रकार आहेत. पण मुलं खात नाही म्हणून हा प्रकार मी केलाय.
थोडासा प्रयोग केलाय. देशामध्ये संपूर्ण शाळांच्या मध्ये राष्ट्रीय जंतनाशक डे म्हणून गोळ्या दिल्या जातात आणि या ठिकाणी खरोखरच श्यामल वहिनींनी खूप सुंदर संकल्पना आणलेली आहे आणि खरोखरच अनेकदा लहान मुलं जी असतात ती भाज्या, हिरव्या भाज्या म्हटलं, पालेभाज्या म्हटलं की ती तोंड मुरडत असतात. पण मी खूप धन्यवाद देतो, खूप आकर्षक अशी मांडणी केलेली आहे आणि त्याचं नाव सुद्धा कटलेट म्हटल्यानंतर मग मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मग ती खाण्यास इच्छुक होतात. मी श्यामल वहिनींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पात्रीची भाजी खूप मोठ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. पण ही एक वेगळ्या प्रकारची रेसिपी या ठिकाणी करण्यामध्ये श्यामल वहिनींना यश आलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. यानंतर संवेदना फाउंडेशनच्या ट्रस्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या गीताताई पोद्दार यांच्याकडे मी माईक देतोय. एका महिलेनं दुसऱ्या महिलेनं कशी भाजी केलेली आहे याची चांगल्या प्रकारे माहिती त्या घेतील असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. चाईचा मोड, त्याला चाईचा मोड म्हणतात, काबुली मोड म्हणतात. इथं अवेलेबल असेल वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळी नावं आमच्या इकडे मोर. कुठून आलाय तुम्ही? आजरा, अंजना विश्वास पवार. काय काय याच्यामध्ये याच्यामध्ये मोर काढून याच्यामध्ये हा मोर काढून वापरलेला आहे आणि लोखंडी कढईमध्ये तेल, मिरची, ओली मिरची शिजवून टाकलेली आहे, लसूण असं टाकून जिरं आणि ओली मिरची सगळं घालून ते फ्राय केलेलं आहे. वापरलेला मोर फ्राय केलेला. औषधी वात, पित्त, कफ, शुगरला असं वगैरे चालतं. नमस्कार, अंजना विश्वास पवार मॅडम यांनी चाईचा मोहर याची भाजी बनवलेली आहे. आजरामधून ते आलेले आहेत आणि रानभाज्यांचं हे वेगवेगळ्या प्रकारचा अगदी सर्वांनी खूपच छान भाज्या किंवा त्याचे वेगवेगळे मोदक असे प्रकार बनवलेले आहेत. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला. संवेदनाचे एक्झिक्युटिव्ह जयवंत पन्हाळकर सर आता आपल्याला रानभाजीबद्दल माहिती देणार. प्रथमतः मी तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन करतो. संवेदना फाउंडेशननं हा रानभाजी महोत्सव उपक्रम अतिशय दिमागदार पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. तालुक्यातील जवळच्या खेडेगावातील अनेक स्त्रियांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. मी थोडक्यात सांगायचं म्हटलं भाजींचं महत्त्व तर मानवाची निर्मितीच मुळी शाकाहारीसाठी झालेली आहे आणि या शाकाहारीचं महत्त्व संवेदना फाउंडेशन तर्फे तालुक्यामधील सर्व तालुका, जिल्हा येथील घराघरात महत्त्व याचं पोहोचेल आणि उद्या आजरा तालुक्यामध्ये या रानभाजी महोत्सवाला एक प्रकारचं मार्केट मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संवेदना. काय काय वापरलं? आळूची पानं, बेसन, पांढरे तीळ, ओवा, तिखट, मीठ आणि चिंचेचं पाणी. कुठून आलात तुम्ही? पुणे, आजरा तालुका. त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत? कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आहे आणि सी जीवनसत्व भरपूर आहे. पचनक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि हा आळूची पानं ही तंतुमय असल्यामुळे ह्याच्यामध्ये बद्धकोष्ठता कमी होते, शरीरावर आलेली सूज कमी होते आणि लोहामुळे हिमोग्लोबिन वाढतं. हे स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे. धन्यवाद. निसर्गातला हा जो रानमेवा आहे, ज्या भाज्या आहेत त्या भाज्या खूपच औषधी आहेत आणि आपण बर्गर पिझ्झा खात असतो तर या अशा औषधी भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होणार आहे. आणि संवेदना फाउंडेशननं आज हा खूपच असा वेगळा जो उपक्रम आज आयोजित केलेला आहे रानभाजी महोत्सवाचा. यातून बऱ्याच भाज्यांची माहिती मिळालेली आहे, नवीन भाज्यांची. आणि या रानभाज्या आपण वापरात नेहमी आणल्या पाहिजे, ज्या आपल्या आरोग्याला उपयोगी पडणार आहे. नमस्कार मॅडम, तुम्ही कुठून आला? पुणेवाडी. कोणती भाजी बनवली आहे तुम्ही? पातरीची. काय काय घातलं यामध्ये? कांदा घातलाय, मूग डाळ घातली भिजवून आणि ओली मिरची. आरोग्यासाठी याचे काय फायदे आहेत? याच्यामध्ये विटॅमिन सी आणि एचं प्रमाण भरपूर आहे, कॅल्शियम आहे, लोहाचं प्रमाण जास्त आहे.
आणि पावसाळ्यात अंगदुखीसाठी वगैरे उपयुक्त आहे ही भाजी. वातासाठी वातविकार कमी होतो, रक्तशुद्धीकरण होते, पचनक्रिया सुधारते. आठवड्यातून 1-2-3 वेळा खाल्ली तर पचनक्रिया चांगली होते. होनेवाडी तालुका आजरा, माया बाळू पाटील. कसली भाजी बनवली तुम्ही? करडईची, म्हणजे आम्ही कुरडू बोलतोय भाजीला. ह्या करडईची पण ही फायदे काय काय? मुतकड्यावर उपयोग आहे. हे आता याचं उकडून काढून पिळून भजी सुद्धा बनवू शकतो. खरे औषधे म्हणून फक्त कांदा आणि तेल आणि चटणी मीठ टाकून तेल घातलं तर त्याचा परिणाम कमी होणार. हां हां. जान्हवी समीर चव्हाण आपल्याकडे आलेले आहेत आणि एक मुलगी लहान आहे पण तिनं सुद्धा यामध्ये भाग घेतलाय. तिचं कौतुक आहे. काय काय वापरले असतो यामध्ये? मी याच्यात कांदा, हिंग, हळद, तिखट, मीठ वगैरे असं भरपूर काय काय घालून मग केले. हे काय आहे नवीन काहीतरी दिसतंय प्रकार? हे मोहराची भजी आहे. मोहराची भजी आहे. हां. वा, खूप छान झालं. थँक्यू. याचे उपयोग काय आहेत मोहराचे? ह्याचा जो कंद असतो तो शरीरात जर कुठेतरी सूज आली असेल तर मग ती कमी करतो आणि जे मोहर असतं ते रोगप्रतिकार वाढवण्याचं काम करतं. थँक्यू. अशा पद्धतीनं जवळजवळ 56 ते 57 स्पर्धकांनी संवेदना फाउंडेशननं आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार त्यांनी त्या भाज्यांमधून बनवलेले आहेत. त्यामध्ये पातरी आहे, कुरडू आहे, आळू आहे, अशा भरपूर प्रकारच्या भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत. धन्यवाद. बऱ्याच भाजी तुम्ही बघू शकता इथं. सगळ्यांचाच इंटरव्ह्यू घेण्यात पॉसिबल नाही आहे. कुठली म्हणला? कडवीची भाजी. ओके ओके. हां. गुड आफ्टरनून. हे कुठलं आहे झाड? हे कुठलं झाड आहे? सांग, नाव सांग फक्त. पिंकी. याचे फायदे पण आहेत. हे जवळ कॅमेरा घे. वॉच करून तुम्ही माहिती वाचू शकताय. हे पण. ही कुठली भाजी आहे? हे झाड कुठलं? सॉरी, मेहकी आहे ना? कपाड फोडी. यांना पण घे असं वरती. हा कोवळा आहे. कुठलं? गुळवेल. गुळवेल. ही गुळवेल बघा. ही भाजी झाड आहे ते. चेरी टोमॅटो. तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पॉज करून माहिती वाचू शकताय. कामोली. कामोनी. कामोनीची भाजी झाड आहे. कसं झाड आहे? भाजीचं ना? माहोर. मोहोर. मोहोर आहे आपल्याला माहितीच आहे. मोहोर. पानांचा ओवा बघा. मटारू. हे नवीनच बघावले. नाही बघितलंय मटारू. चिन्ह वेगळं रे. राजगिरी. राजगिरा. हो ना? राजगिरा. घ्यायचं की असं. आणि बरेच आहेत बघा इथं. बघू शकता तुम्ही. या कुठलं गाव रे? ऋतू म्हणाला. उत्तूरमधनं पण विद्यार्थी आलेले आहेत आपल्या एक्झिबिशनला. आणि कुठली कुठली भाऊ आहे सगळं काय काय थोडक्यात सांग मला. कुठले कुठले झाड आहेत सगळी? हे आळूचं झाड आहे. हां हां हां. हे कुठलं गाव तुझं? बेलेवाडी. कळंबा. कारगुडी. हां. हे कुठलं? आणि हे? हां. भुई आवळी. भुई आवळी. लईच मोठं नाव आहे. आता आपण बऱ्याच औषधी आणि रानभाज्या बघितलेल्या आहेत आणि आपण आता ब्लड डोनेशन ठेवलेलं आहे. रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे वरती पण आपण जाऊया आणि बघूया सगळं. चला. रक्तदान शिबिर बघू शकता इथं चालू आहे.
आणि आमचे मित्र आहेत विकी, इथं बघू शकता विकी. 90 झाले, 90 100 असं मारताय वे, बरोबर नाही. की 90-92 झाले आतापर्यंत किती झाले डोनेशन किती झाले? 90-92. टोटल किती होतील? 100 वरती. बरोबर बघू शकता इथं जोरदार चालू आहे सगळं डोनेशन. सरपंच का हो तुमच्याकडं झालं? फोटो घेऊया, यांचाही घ्या फोटो. सरांनी पण डोनेशन केलेलं आहे. रक्तदान श्रेष्ठ दान सर्टिफिकेट असं भेटते. तुम्ही जर डोनेट केला तर तुम्हाला असं सर्टिफिकेट भेटू शकते. थँक्यू सर. राहू द्या, झाली की ओके सगळं. पुढे जाऊ आपण आता. होय गेले 70 गेले आता. सायली 95 काहीतरी आकडाच्या वरती गेले म्हणजे. अतिशय असा उत्कृष्ट संवेदना फाउंडेशन यांनी रानभाजी महोत्सव 2025 आयोजित केला होता आणि आपण बरीच माहिती आपल्याला भेटलेली आहे. रेअर भाजी आहेत, अशा कुठं भाज्या आपल्याला भेटत नाहीत आणि बघायला पण भेटत नाहीत आणि खायला पण भेटत नाहीत. मोस्टली आता या धावत्या युगात या भाज्या रेअर झालेल्या आहेत आणि जंक फूड खाण्याऐवजी ह्या भाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीराला चांगला असा फायदा होऊ शकतो. आणि पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. व्लॉग जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला वेगवेगळे आपल्या तालुक्यातले, क्षेत्रातले, जिल्ह्यातले व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील. आणि धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.